नमस्कार मित्रांनो, द किकरी किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण अगदी हेल्दी आणि चविष्ट गव्हाच्या पिठाचे व्हेज मोमोज बनवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम एक कोबी आणि 2 गाजर बारीक खिसून घ्या. त्यानंतर 1 वाटी स्वीटकॉर्न थोडं मीठ टाकून बॉईल करून घ्या. कांद्याची पात बारीक कट करून घ्या. आता किसलेला कोबी आणि गाजर मलमलच्या कपड्यात घेऊन त्यातील अतिरिक्त पाणी पूर्णपणे पिळून काढा. हे पाणी अजिबात फेकू नका, कारण याच पाण्याचा वापर आपण पीठ मळण्यासाठी करणार आहोत. आता एका भांड्यात 2 कप गव्हाचे पीठ आणि थोडंसं मीठ घ्या. कोबी गाजराचे काढलेले पाणी वापरून मऊसर पीठ मळून घ्या. पीठ मळून झाल्यावर 15 मिनिटांसाठी झाकून ठेवा. कढईमध्ये 1 बटर क्यूब आणि अर्धा टीस्पून तेल गरम करून घ्या. त्यामध्ये बारीक चिरलेले आले आणि लसूण घालून साधारण 20 ते 30 सेकंद परता. यानंतर किसलेला कोबी, गाजर, उकडलेले स्वीटकॉर्न आणि चिरलेली कांद्याची पात घालून 1 ते 2 मिनिट छान परतून घ्या. भाज्या जास्त वेळ परतू नका. फक्त 1 ते 2 मिनिटे परतल्याने त्याचा कुरकुरीतपणा आणि रंग टिकून राहतो. आता त्यामध्ये ब्लॅक पेपर पावडर घालून सर्व साहित्य एकजीव करा. गॅस बंद करून हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्या. सारण पूर्णपणे थंड झाल्यावरच त्यामध्ये मीठ घाला. त्यामुळे भाज्यांना अतिरिक्त पाणी सुटत नाही. मिश्रण थंड झाल्यावर चवीनुसार मीठ आणि आवडत असल्यास सँडविच स्प्रेड घालून छान मिक्स करा. सँडविच स्प्रेड हे ऑप्शनल आहे. आता कणकीचे रोल तयार करून त्याचे समान आकाराचे छोटे तुकडे करून घ्या. नंतर त्याचे गोळे करून पातळ पुरी लाटा. लाटत असताना बाहेरील साईड थोडी पातळ आणि मध्यभागी थोडी जाड ठेवा. त्यामुळे मोमोजचा आकार सुंदर येतो आणि ते फाटत नाहीत. आता त्यामध्ये तयार केलेले सारण भरून आपल्या आवडीप्रमाणे मोमोजला सुंदर आकार द्या. सर्व मोमोज तयार झाल्यावर इडली पात्राला तेल लावून त्यामध्ये मोमोज ठेवून द्या. आता हे 15 मिनिटे वाफवून घ्या. गरमागरम मोमोज तयार आहेत. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये आम्हाला जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि द किकरी किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच स्वादिष्ट, सोप्या आणि भन्नाट रेसिपींसाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदाने स्वयंपाक करा आणि खाण्याचा आनंद घ्या.